तिकडे धाराशिवमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय। अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे पपईच्या बागेचं मोठं नुकसान झालं। परंडा तालुक्यातल्या शिरसाव गावात शहाजी मिसाळ यांची 9 एकर पपईची बाग अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाली। अवकाळीच्या तडाख्याने झाडं मोडून पडली तर पपईचा जमिनीवर खच पडलाय। त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा दादागिरी। 37 वर्षांपूर्वीच्या पुस्तकावरून प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी। प्रकाशकाला हात लावला तर संजूचा गंजू करू, वडेट्टीवारांचा इशारा। 2029 मध्ये मी बारामतीचा उमेदवार असावं ही लोकांची इच्छा। अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांचं वक्तव्य। युगेंद्र यांची सावध प्रतिक्रिया तर रोहित पवारांकडूनही टिप्पणी। उद्धव ठाकरेंनीच विधान परिषद निवडणूक लढवावी, सुप्रिया सुळेंची आग्रही मागणी। मवियाचा चेहरा ठाकरेच असल्याचं मातोश्री भेटीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा, विखे पाटलांच्या कारभारावर टीका करत जरांगेंची मागणी। तर जरांगेंचा गैरसमज दूर करू, विखेंचं प्रत्युत्तर। सप्तशृंगी गडावरच्या मंदिरामध्ये चोरी। मंदिराच्या नक्षीकामात 22 किलो चांदीची तफावत समोर आल्यानं खळबळ। अधिकाऱ्यांची चौकशीचे आदेश। अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना फटका। धाराशिवमध्ये पपई बाग जमीनदोस्त तर साताऱ्यात शाळेची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू। पश्चिम बंगालमध्ये 5 वाजेपर्यंत विक्रमी 90 तर तामिळनाडूत 83% मतदान। आजवरचा रेकॉर्ड मोडला। बंगालमध्ये मतदानादरम्यान तुफान राडे। तामिळनाडूमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 82.24% मतदान। अनेक दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क। मुख्य लढत द्रमुक आणि अण्णा द्रमुक युतीमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।